नितीन पाटील सिनियरची जबरदस्त फलंदाजी आपण बघितली. त्यानंतर आपण बघितलं की वाडेकरने दुसरा सामना जिंकला. निलेश कापसेने 47 केले, 18 चेंडू 3 विकेट घेतले. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर नारिवली जयगावदेवी नारिवलीने तिसरा सामना जिंकलेला आहे. आणि आता मैदानावरती या ठिकाणी सुरू होत आहे उंबारली वर्सेस देसाई हा संघ. तो ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघताय. त्या ठिकाणी रवी भोईर आणि त्याचबरोबर सीताराम पाटील. SP ला आपण बघताय बॉलिंग मार्कवर सोपान भोईर. पहिलाच बॉल उडवलाय, गॅप मधून पाठवलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमा पार येतो. चौकार डावाची सुरुवात झाली आहे धमाकेदार. श्री गणेश होत असताना आपण बघताय चांगली बॅटिंग या ठिकाणी रवी भोईर यासाठी ओळखला जातो. आज ओपनिंग पेअरमध्ये थोडासा बदल. सचिन भोईर थोडे मागे थांबलेले आहेत, SP ला पुढे पाठवलेले आहे. यंदा सचिन जबरदस्त फॉर्मात आहे, पण बाकीच्यांचा जो साथ आहे सपोर्ट मिळत नाही. टीम फॉर्ममध्ये येऊ शकते. एखाद्या मॅचेस एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली तर फॉर्म हरवलेला सापडायला वेळ लागत नाही, पण त्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागेल, संयम ठेवावा लागेल आणि मेन म्हणजे धीरोदत्तपणे मैदानावरती थांबावं लागेल. फुल टॉस थ्रू द कव्हर आणि खीन एक लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मार्कवर पुन्हा एकदा सोपान येथील धावसंख्या धावपलकावरती 8. सुरुवात जबरदस्त झाली. रवी आधी ऑन साईडला त्यांनी चौकार खेचला, त्यानंतर फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून. हा देखील फुल टॉस आहे, हा देखील जाईल लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या पार सलग येणारा हा तिसरा चौकार. राजू काटे यांनी 3 चेंडू 3 चौकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय आणि दोघेही फार जवळचे मित्र आहेत. रवी चांगल्या टच मध्ये दिसत आहेत. आणखीन एक चेंडू खेचण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र विकेट किपर बीट. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन शॉट फायनल एक बीट. चेंडू सीमारेषे बाहेर. एज होती 4 धावा. सुपर बॅटिंग. हा नशिबाचा चौकार होता. 4 चौकार सलग आलेले आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 17 धावा झालेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा सोपान संघर्ष करतायत पॉवर प्ले मध्ये. फुल टॉस हा देखील जाईल सीमारेषेबाहेर. आणखीन एक चौकार. नो बॉल. त्या ठिकाणी आपण बघतोय ज्युनियर प्रेम देखील आलेले आहेत मॅच बघायला. क्या बात आहे प्रेम, स्वागत आहे तुमचं. आज फ्री आहेत, आज राऊंड नाही आहे बहुतेक, पण आपल्या 40+ संघाला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. ऑन साईडला चेंडू गेला अलंग द ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर आहेत. सलग 5 चौकार आले आणि त्यानंतर ही दुहेरी धाव. 9 बॉलवरती तो पंजा आला. धावसंख्या धावपलकावरती बघतोय आपण एकूण झालेली आहे 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती खूपच मागडं षटक.
आता साईड चेंज केली आहे, ओव्हर द विकेट येत आहेत. हो, हा देखील जाईल बाहेर पहिल्या डब्यात. आणि या दरम्यान आपण बघतायत हा चौकार, षटक संपलंय, पण या षटकात धावा आलेल्या आहेत तब्बल 28 धावा. आणि चौकार बघा किती आलेले आहेत, तब्बल 6 चौकार आपण बघतायत. ग्रेट स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. रवीला गरज होती, खरं तर टीमला गरज होती रवीचं फॉर्म मध्ये येणं. एक चांगल्या सुरुवातीची गरज. सगळे चेंडू हे रवी भोईरने फेस केलेले आहेत. 28 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. थोडीशी चिंता या ठिकाणी आपण बघतायत. रवींद्र सुधा मात्रे यांनी थोडी चर्चा केली, जे खरं तर या मैदान समितीचे उपाध्यक्ष देखील आहेत. सुखदेव काका हे खरं तर सल्लागार आहेत. त्याचबरोबर अध्यक्षपदी आपण गुरुनाथ मात्रे यांना बघतोय आणि खजिनदार रवी अनंत मात्रे यांना आपण बघतायत. ही संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करत असताना या मैदानासाठी. आणि रवी अनंत मात्रे म्हणाले की आम्ही आणखीन या मैदानामध्ये काही चेंजेस करणार. थांबायचं आहे, 2 मिनटं थांबायचं, मॅच थांबवा. ऑब्जेक्ट
चला मॅच सुरू होते, प्रारंभ होतोय दुसऱ्या षटकाला. बॉलिंग मार्कवर सुखदेव काका म्हात्रे तयार होत आहेत. षटक क्रमांक 2 प्रारंभ. स्ट्रायकिंग इन लेफ्ट हँडेड सीताराम पहाडी एसपी. फुल टॉस मिड ऑफच्या वरून एक्झिट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी आपण बघताय. चांगलं क्षेत्ररक्षण. चला लहान मुलांनी बाजूला व्हा इथून आणि बॉल पकडायला कोणी जाऊ नका आतमध्ये. बॉल बाहेर आल्यावरच पकडायचा आहे, लक्षात ठेवा. हा चेंडू या ठिकाणी नो बॉल कॉल. अतिरिक्त धाव आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी झाले 31. ओ बॅटची एज होती बहुतेक स्टॅनच्या मागे. रक्षक रवी म्हात्रे फ्रीड बॉल होता आणि त्यामुळे आज झेल जरी पकडला असता तरीही फलंदाज बाद नसते, सुरक्षित असते त्या ठिकाणी. ओ बॅटची एज पुन्हा एकदा मागे गेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. आता फक्त आपण कमबॅक करतायत. सुरुवातीचे 2 चेंडू फुलटॉस बघितले आणि त्यानंतर मात्र अचूक लाईन लेंथ. फिरकीचे जादूगर म्हणून ओळख राहिलेली आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत आणि आता हळूहळू 70च्या दिशेने वाटचाल करत असताना काका आपण बघतायत. चांगलं कमबॅक झालंय. पण आता स्ट्राईकला रवी येत आहेत. बघा रवीच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग होते. एस पीला तर शांत ठेवलंय, पण रवीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने ही गोलंदाजी करतायत. फिल्डिंगची व्यूहरचना. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलेला आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे, त्यामुळे 3च फिल्डर सीमारेषेवर जवळ तैनात होते. ओ हो यावेळेस मात्र बाद होता. सरेंडर केलंय. खरं तर रवीला समजलंच नाही आणि रवी मात्र सांगतायत की तुमच्याकडनं चूक झाली, की त्यांना वाटलं की बेस पडली नव्हती. हो ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवतील कुणाल काय घडलं ते बघूया त्या ठिकाणी. चेंडू यष्ट्यांवरती धडकला होता आणि रवी यांना लक्षात नाही की जोपर्यंत बेस पडत नाही तोपर्यंत बॅट्समन आउट नसतो. रवी निघून आले. रवी सुद्धा मात्र यांच्या लक्षात आलं की ते निघून गेलं, ते नॉट आउट आहे. त्यांनी लगेचच यष्टीचित केला, रनआउट केलं. या ठिकाणी आपण बघताय. बघा काय दृश्य आहे. सुखदेव काका बॉलिंग करतायत. त्यांचे जावई यष्टीरक्षण करतायत. सुखदेव काका एकमेव असे व्यक्ती आहेत खरं तर आपण जर पाहिलं तर ते त्यांच्या भावाबरोबर खेळले, पुतण्याबरोबर खेळले, मुलांबरोबरही खेळले आणि आता बघा काका खेळतायत. जावई विकेट किपिंग करतायत, काका बॉलिंग करतायत. हे दृश्य खरं तर पहिल्यांदाच बघतोय क्रिकेट विश्वामध्ये. असं दृश्य आम्ही कधी पाहिलं नाही, पण काय जबरदस्त यष्टीरक्षण केलं त्यांनी बघा. आणि ते रवीला सांगत होते की बेस पडली नाही, पण बाद केल्यानंतर सांगितलं. आधी सांगितलं असतं तर धावत गेले असते लगेच. न्यू बॅटर मैदानावरती सचिन भोईर येत आहेत. बॉलिंग मार्कवर तयार सुखदेव काका ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह केलं, फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. काय गोलंदाजी झाली ओव्हरमध्ये. सचिनने या आधी काकांना कित्येकदा रेग्युलरच्या माध्यमातून फेस केले. सचिनला माहिती आहे काकांची ताकद. काका दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ओ कट केला, झेल टिपला. वॉट अ कॅच. फिल्डर होते त्या ठिकाणी. गुरु यांनी झेल टिपलाय. वेल जज कॅच. गुरु म्हात्रे यांनी झेल टिपलाय. रवी यांचे बंधुराज आपण बघतायत. सचिनची विकेट. या मॅच मध्ये एक नाट्यमय स्थिती. पहिल्या षटक धावांचा अक्षरशः पाऊस पडला. तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावाला एकही विकेट नाही.
पण या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे मोहरे टिपलेत सुखदेव काकांनी. आपण जर पाहिलं तर आधी रवी यांना बाद केलं आणि त्यानंतर सचिनला बाद केलं. स्लोअरवरती कट करण्याचा प्रयत्न झाला आणि गुरु यांनी काय जबरदस्त झेल टिपलाय बॅकवर्ड पॉईंटला. दुसरा धक्का लागतोय. हे षटक या ठिकाणी आपण बघतोय संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 32. म्हणजे या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा. काय कमबॅक आहे. बॉलिंगसाठी काय जर गोलंदाज वापरला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला थांबवण्यात आलं. थोडीशी कॉन्ट्रावर्सी जरूर झाली पण त्यानंतर काका म्हणाले की हे षटक मी टाकेन आणि नुसतं टाकलं नाही, नो बॉल टाकला तरीही फक्त 4 धावा खर्च केलेत. व्हॉट अ कमबॅक. गुरु मात्रे ज्यांनी झेल टिपला तेच गुरु मात्रे बॉलिंगसाठी येत आहेत. झेल कुणाचा टिपलाय तर इनफॉर्म सचिन भोईरचा. न्यू बॅटर मैदानावरती शनिदास भोईर. नॉन स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंगला एसपी आहेत. तर मयूर ठाकूर ग्रामीणचा चीता आगमन झालाय. मयूर स्वागत आहे आपला. आणि मयूर आमच्या जरी श्री झाले असले तरी अजूनही आम्हाला कुमारच वाटतात. ते एव्हरग्रीन मयूर ग्रामीणचा चीता म्हणून संबोधलं जातं. अत्यंत चपळ चतुर क्षेत्ररक्षक आणि तितकाच दर्जेदार आघाडीचा फलंदाज. उडावलाय फिल्डर आहे तिथे. झेल होईल का. झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल. क्षेत्ररक्षक दिनेश होते या दरम्यान निलेश होते. 2 धावा येतील. रवींद्र मात्र थोडे निराश आहे. झेल पकडला असता तर आणखीन एक धक्का दिला असता. उंबारलीला आपण बघतायत काय जबरदस्त बॉलिंग करतं. मगाशी गुरु यांनी स्वतः झेल टिपला पण त्यांच्या गोलंदाजीवरती निलेशने एक सोपा झेल ड्रॉप केला. आता मात्र फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. यष्टांच्या मागून मास्टर माइंड रवींद्र सुधा मात्रे. बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठं नाव. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील ओळख आहे. आणि क्रिकेटवरचं प्रेम त्यांचंही काही आपण ढळताना बघितलं नाही. फिल्डिंगमध्ये बदल. निलेश यांना लॉंग अपला आणलंय. निलेश यांच्या जागेवरती क्षेत्ररक्षक तिथे पाठवलाय रुपेशला. ओ हो पण दिशेपासून भरकडले. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने 1 धाव. धावसंख्या 35 धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर तोडफोड झाली. 28 धावा आल्या पण दुसऱ्या षटकाने कुठेतरी समाधान दिलं देसाई संघाला. चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप होते. सलग दुसरा येणारा हा चेंडू आपण बघतोय वाईड. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 36 धावा. स्ट्रायकिंगला एसपी गुरु मात्रे. ओव्हर दी विकेट. हा चेंडू चांगला आहे. स्लोअर 1. फारशी गती नाही. आता कमबॅक केले. आता चांगली लेंथ बघा. 2 चेंडू बाहेर पिचिंग झाले होते. त्यानंतर मिडल स्टंपवरनं चेंडू स्लाइटली बाहेर काढलाय. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गुरु मात्रे. स्ट्रायकिंग इनला एसपी. खोदून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार वेगाने आले आहेत. थोडंसं फंबल झालं. राम होते पण निलेशचं बॅकअप मिळते. राम मात्रे यांना इन ॲक्शनमध्ये आपण बघताय. एक सोशल वर्कर आहे राम मात्रे. या दरम्यान आपण बघताय तर धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 38 धावा झाल्यात. यावरचे चेंडू जर आपण बघा आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत. 3 बाकी आहेत. 3 टू गो. पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके आपण बघितले निरंतर बघितले पण दुसऱ्या ओव्हरनंतर मोठ्या फटक्यांवरती लगाम लावलाय. बॅटची चेंडू गेलाय. शॉर्ट रमणा बघा. दिलीप पाटील. दिलीप पाटीलला आपण बघतायत. दिलीप पाटील म्हटलं की तुम्ही जेव्हा 90च्या दशकात जाल तेव्हा एमआरआय बॉलवरती नवीन बॉलवरती षटकार मारण्याची ताकद ठेवणारा कळतं दिलीप पाटील आता तुम्हाला इन ॲक्शनमध्ये बघतोय आपण. फिल्डिंगमध्ये पूर्वी एमआरआयचा बॉल नवीन बॉल बाहेर फेकणं बाहेर मारणं फार कठीण असायचं. त्यासाठी त्याची फर कधी जाईल याची वाट बघायला लागायची. आणि तेव्हा टीममध्ये 2-3 असे बॅट्समन असायचे की जे सिक्सर किंग असायचे. आताचे बॉल आताच्या बॅट्स आता कोणीही येतो कोणीही षटकार मारतो.
मिस टायमिंग झाला तरी चेंडू बाहेर जातो. अशा गोष्टी आता क्रिकेटमध्ये घडत आहेत. गोलंदाजांचं अक्षरशः मरण झालं आहे या आधुनिक क्रिकेटमध्ये. शफल घ्यायचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट झालेलं आहे. तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवला आहे, पण बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. नाना बघतील आमचे, का तर आपल्याकडे साईड अँगल नाही आहे, पण आता आपण चेक करूया. जर व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला ते चित्र स्पष्ट झालं तर थर्ड अंपायर डिसिजन देतील. अन्यथा नाही व्यवस्थित ते कव्हर झालं किंवा नाही ते अँगलने दिसलं तर मग ग्राउंड अंपायर जो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल टीमला. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. सॉफ्ट सिग्नल देखील नॉट आउट होता आणि थोडासा वेळ लागला डायरेक्ट हिट करण्यासाठी. SP सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचलेत. बॅट कट होते अंपायर. बाईज शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, सिंगल येते आणि अशा प्रकारे षटक या ठिकाणी संपलेलं आहे. तिसरं धावसंख्या धावल कधी बघता आपण 41 आणि ड्रिंक स्टॉल बघा आमची 2 मुलं आम्ही पाठवले. नानाने कशी मुलं तयार केलेत बघा, किती हाऊस आहे. ते मगासपासून जायला आतुर होते. पिशवीवरनं त्यांची भांडणं चालू होती. जवळजवळ 10-12 जण तयार होते जायला, पण रेकॉर्ड झाला असता आदर्श चषकमध्ये की 10 मुलं पाणी घेऊन मैदानात गेलेत. ते बघा 2 मुलं. मुलांना हाऊस भरपूर असते. घरी कोणी सांगितलं की 1 ग्लास पाणी घेऊन ये, अजिबात आणणार नाही. घरी कोणी सांगू दे आपल्याला अंगण बनवायचं आहे दिवाळीला, नाही पीच बनवायचे, चला कधी पण चला. घरी जे पाण्याचा रिकामा ग्लासही उचलत नाही ते मैदानावरती आल्यानंतर मैदानाला साफ करतात, खेळपट्टी बनवतात. तर दुसऱ्या फेरीचे जे 2 संघ आहेत, देसाई जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई, त्यांच्यासमोर असणार आहे मंगेश 11 वाडेकर. दोन्ही टीमच्या कॅप्टननी, तर देसाईचे कॅप्टन या ठिकाणी आहेत सिनियर नितीन, तर वाडेकरचे कॅप्टन. आपण कुठे असाल तर या. टॉस आपण करून घेऊ, आपल्याकडे वेळ असेल तर आपण टॉस करून घेऊ. ऑलरेडी आपण भरपूर लेट आहे. एव्हाना 4 मॅचेस संपून 5वी मॅच सुरू व्हायला हवी होती, पण आजचा दिवसच सकाळपासून आपण बघतोय की भरपूर वेळ वाया गेला. काही ना काही कारणामुळे मॅच थांबली आणि त्यामुळे बराचसा वेळ, जवळजवळ 1-1.5 मॅचचा वेळ वाया गेला. पण आज 7 मॅच कव्हर होतील, पण उद्या 8 मॅच आहेत, त्यामुळे उद्या लवकर मॅच सुरू व्हायला हवी. बघा आमचे ड्रिंकर्स काय सराव करतात बघा, लेफ्टी आहेत, बॉलिंगची प्रॅक्टिस करतायत. बघा बघा ॲक्शन बघा. ओ कॅमेरामॅन जर इथे संस्कार असतील तर त्याला कव्हर केला असता कधीच. षटक या ठिकाणी संपले. 3 धावसंख्या 41, 13.67 ही धावांची गती आपण बघतायत. बऱ्यापैकी कव्हर केले, पण अजूनही 2 षटकं आहेत. बॉलिंग मार्कवर राम म्हात्रे तयार, राऊंड द विकेट. कट केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली आहे, दुसऱ्या धावेचा धोका पत्करला आणि या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 43. कॅमेरामॅनचा रोल फार महत्त्वाचा असतो, पण बरेचसे कॅमेरामॅन मोबाईलमध्ये एकदा शिरले की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय या मोबाईलने सगळ्यांना गुलाम बनवलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही काम करता प्रामाणिकपणे काम करा, कॉन्सन्ट्रेशन तुमचं कामावरती असायला हवं. नुसतं कॅमेरामॅन भरपूर जण बनतात, पण चांगला कॅमेरामॅन बनायचा असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करावा लागतो. कॅमेरामॅन म्हणा किंवा ऑपरेटिंग म्हणा, भरपूर काम आहेत. मग स्कोररला देखील मी म्हणेन की प्रत्येकाने फोकस मैदानावरती करायला हवं. मैदानावरचे चांगले चांगले क्षण टिपणं कॅमेरामॅनचं काम असतं. मैदानावरती लक्ष देऊन पंचांच्या सिग्नलची वाट बघणं कधी स्कोररचं काम असतं. कॉमेंटेटरलाही प्रत्येक गोष्टीचं वर्णन इथे करावं लागते प्रत्येक चेंडूचं. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडली
तर कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खरं तर तिला रोखता येत नाही. ओहो, काय बॉल होता बघा, पॅड अँड पॅडच्या मध्ये. समजलाच नाही फलंदाज त्या ठिकाणी शनिदास भोईर खेळतायत आणि बाबू भोईर यांचे सुपुत्र आमचे बाबू वयाची 90 ओलांडलेली 100च्या दिशेने वाटचाल करतायत. थोडीशी प्रकृती खराब असल्याकारणाने फारसे पूर्वीसारखी आता येत नाही टीमसोबत, पण आता झुंबारलीला भेट झाली. ऑन साईडला चेंडू गेला, मिड विकेटला दिलीप पाटील त्या ठिकाणी आहेत. एका आता चेंडू उचललाय, क्या बात आहे, काय फिल्डिंग, पण रनिंग बिटवीन द विकेट आहे तितकंच चांगलं राहिले. या 2 धावा येत्या, धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती 46. 46 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतो 4थं प्रगती पथावरती बघायला मिळतंय. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा राम म्हात्रे. आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली आहे. फुल टॉस अगदी बॅटवर गेलाय, सीमारेषे बाहेर, नो चान्स फॉर फिल्डर. 4 धावा. 50 धावा झालेले आहेत. 50 धावा उंबारलीच्या कंप्लीट होत आहेत. तब्बल 16 चेंडू मागचे एकही मोठा फटका आला नव्हता आणि 16 चेंडू नंतर आज चौकार तुम्ही बघतायत, म्हणजे काय जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. 28 रन पहिल्यावर नंतर आल्यानंतर मात्र नंतर मोठे फटके खेळू दिले नाही. गोलंदाजांचं चांगलं कमबॅक या ठिकाणी आपण म्हणतोय. षटक संपलेलं या ठिकाणी आपण बघितलं तर 4थं धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 28 होत्या, म्हणजे पुढच्या आपण जर 3 ओव्हरमध्ये पाहिल्या तर धावा या ठिकाणी आल्या होत्या केवळ 23 धावा आल्यात. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकात मिळून 23 धावा आल्यात. 4 आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये, नंतर 9 आल्या, त्यानंतर आपण बघितलं 10 आल्या. चांगलं कमबॅक ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, वाटलं 70-80च्या पुढे उंबारलीचा संघ जाईल, पण त्यानंतर सुखदेव काकांचं सगळ्यात कमी धावसंख्येचं षटक 4 धावा खर्च केल्या होत्या. आता बॉलिंगसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा गुरु म्हात्रेला आणलेलं आहे. एक बंधू यष्टी रक्षण करतोय, दुसरा भाऊ बॉलिंगसाठी तयार. पिता पुत्रांच्या जोड्या बघितल्या, भावाभावांच्या आपण जोड्या बघितल्या, काका पुतण्यांना खेळताना बघितले, मामा भाच्यानं खेळताना बघितलेले. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा वारसा आपण अनेकांना जपताना पाहिलेला आहे. एकाच घरातले 7-7 खेळाडूही खेळताना आपण बघितलेले आहेत. हो हो, पहिलाच बॉल, फार जास्त गती देत नाही शनिदास भोईर यांना शांत ठेवलेलं आहे. हा डॉट बॉल. मी कौतुक करून देसाईच्या गोलंदाजाचा, ज्याने खूप सुंदर त्या ठिकाणी कव्हर केले. हो हो, शफलंगाचा प्रयत्न, विकेट किपरच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघा इथे काय घडलं, नकार दिला एसपीने बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले 52 धावा झाल्यात. स्टार्किंगला एसपीने स्ट्राईक नाही दिली आहे शनिदासला. बघूया स्ट्राईकचा कसा फायदा घेत आहेत. स्टार्किंग इनला एसपी फिल्डिंगची व्यूहरचना बघतायत, लेफ्ट हँडेड आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये चेंजेस हे अपेक्षित आहेत. ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. एक फिल्डर ऑफ साईडला डीपमध्ये पॉईंटला, एक फिल्डर आपण बघतोय लॉंग ऑफला दिलीप पाटील. शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. समोर खेळतात फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघा काय फिल्डिंग. धावचेची संधी आहे, शनिदासला जावं लागेल आणि या दरम्यान एकाच वेळी दोघांनी स्ट्राईक सोडायला हवी असा नियम आहे. त्यामुळे फलंदाज बादही नाही आणि रनही खरं तर काउंट झाली नसती जरी कंप्लीट झाली असती. एसपी जाऊन भेटतात शनिदास यांना. या ओव्हरमध्ये आपण बघितलं आत्तापर्यंत 3 चेंडू झाल्यात आणि धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे एकूण
2. तर एक एक्स्ट्रामध्ये जाईल खरं तर एकच धाव दिलेली आहे जी लेग बायची धाव आहे बायची धाव आहे ती खरं तर बॉलरच्या अकाउंटमध्ये जात नाही ती अतिरिक्तमध्ये जमा होते म्हणजे एकच रन दिलेली आहे एक बायच्या रूपाने आले अशा 2 धावा या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण बघतोय. बॉलिंग मार्क फॉर गुरु मात्रे स्ट्राईकला शनिदास. ओहो आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीला ही गाडी पहिल्या ओव्हरमध्ये एक्सप्रेसवरती धावत होती भन्नाट वेगाने समृद्धी महामार्गावर जशी गाडी धावते तशी त्यानंतर ती ट्रॅफिकमध्ये अडकली आणि आता अडखळत तुम्हाला चालताना दिसते तिचा वेग पूर्णपणे कमी केला आहे देसाईच्या गोलंदाजांनी. ड्राईव्ह करतात फिल्डिंग काय जबरदस्त फलंदाज बाद होईल शनिदास. 1 मोर विकेट डाऊन आणखीन एक धक्का बजाव डीजे. आणि पुढच्या 23 बॉलमध्ये केवळ 25 आल्यात यालाच क्रिकेट म्हणतात मयूर. 6 बॉलमध्ये 28 आल्या आणि त्यानंतरच्या 23 बॉलमध्ये फक्त 25 रन्स. ड्राईव्ह करतात फिल्डर आहे तिथे मिसफिल्ड झाली आहे पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय 2 धावा या दरम्यान पूर्ण तिसऱ्या धावेचाही मोह आवरता आला नाही. थ्रो संत गतीने आल्याने अशा प्रकारे या 3 धावा आणि पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीने धावा केल्यात एकूण आपण बघतोय त्या 56 आणि 57चं टार्गेट. काय कमबॅक झालं देसाईचा. पहिल्या ओव्हरमध्ये 28 आणि पुढच्या 4 ओव्हरमध्ये 28 म्हणजे याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. पहिल्या ओव्हरमध्ये 28 जेव्हा झाल्या प्रत्येकाला वाटलं की हे लक्ष फार मोठं होईल. तर या टॉसट या देसाईचे कॅप्टन या नितीन त्याचबरोबर वाडेकरचे कॅप्टन लवकर या. आज कुठलाही संघनायक आम्हाला कॉपरेट करताना दिसला नाही कोणीही वेळेवरती आला नाहीये. प्रत्येकाला 5-6 वेळा अनाऊन्स करावं लागलं. इनिंग ब्रेकमध्ये कोणी आला नाही. हे का घडते मला माहिती नाही की आजचा दिवसच आमचा टाइमपास आहे हे समजत नाही. या टॉसला लवकर या. ते या खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया जिथे 57 धावांची गरज आहे. या 57 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील किंवा या धावसंख्येचं संरक्षण होईल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आपण ऐकूया. आवाज नारिलीचा आवाज टेनिस वर्ल्ड क्रिकेटचा अत्यंत जुने जाणते समालोचक आमचे मित्र जगदीश पाटील यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रात. देसाईचे कॅप्टन नितीन या.
चला टीम देसाईचे कॅप्टन टॉससाठी या लगेचच. देसाई संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आपण. देसाई संघाचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. थँक्यू सो मच विनोद पाटील. उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव 40+ आदर्श चषक ही स्पर्धा आपल्याला पहा मिळते आणि आपण खेळाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आहोत. पहिल्या इनिंगमध्ये जे घडलं ते आपण पाहिलं. एका ओव्हरमध्ये 28 आल्या आणि शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 28 आल्या. हे क्रिकेट आहे. चढ उतार अप्स अँड डाऊन ने भरलेलं आहे क्रिकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. रवी म्हात्रे आणि रुपेश मुंडे हे दोन खेळाडू पहा मिळतात आपल्याला. गोलंदाज श्याम भोईर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आल्यात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा लाजवाब देखना विलोभनीय फटका. रवी म्हात्रे यांच्या बॅटमधून शानदार चौकार. पहिल्याच बॉलवर चौकाराने आघात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना मात्र आता फिल्डिंग चांगलं झालंय पॉइंटच्या दिशेला. पंडित पाटील होते तिथे. जितू पाटील टॉस साठी येतं का? या. बिग शॉट. फटका चांगला आहे. काव कॉर्नरच्या दिशेला सचिन आल्यात. मध्ये त्याच्या वाक्याच्या बाहेर प्रॉपर टायमिंग ताकदीचा वापर षटकार. पाहतो ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि एक लेजंड खेळाडू ज्ञानेश्वर दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देसाईच्या विरोधात वाडेघर. पहिल्यांदा चौकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका होता. सीताराम पाटील आहेत तिथे. SP ला पाहतोय आपण चांगला फिल्डिंग करत असताना. मिडॉपला एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. टॉस जिंकला देसाई संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून केल्यात. फटका तर चांगला आहे. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. चौकार. गुड शॉट. ज्यांच्या नावाचा उल्लेख केला गेलाय ते आपल्यातून निघून गेलेले आहे. क्रिकेटवीर सातत्याने त्यांचा उल्लेख होत असतो. रिची म्हात्रे प्रतिष्ठान त्यांच्याच नावाने आज बऱ्याच वेळा संघ खेळताना पहा मिळतोय. पुन्हा एकदा मात्र आता पकडला गेलाय. पॉइंटच्या दिशेला अत्यंत चांगला झेल. पंडित दादा पाटील होते तिथे. कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. या चौकार आल्यानंतर मात्र आता मोठा मासा गळायला लागलाय तो टीम उंबारलीच्या.
परफेक्ट हातामध्ये चेंडू विसावलाय. जबरदस्त झेल टिपला गेलाय सर्कलच्या आतमध्ये आणि पहिला धक्का लागलाय देसाई संघाला. लक्ष्य आहे, टार्गेट आहे ते एकूण 57 धावा करायच्या आहेत त्यांना. त्यामुळे वनडाऊनला पाहतोय दिलीप पाटील आल्यात. वनडाऊनचा खेळाडू स्ट्राईकवरती रवी म्हात्रे यांना पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं आपण. त्यानंतर हा षटकाला सुरुवात. चांगला फोल्डिंग झालं नाही आहे. कदाचित पहिल्या टप्प्यावरती चेंडू उचलला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. मात्र एकेरी धाव मिळाली आहे. गोलंदाज पाहतोय आपण योगेश पाटील आहे ना, SP YP आल्यात. गोलंदाजी मार्कवरती बातचीत करत असताना दोन खेळाडू की आता कशा प्रकारे जो टार्गेट आहे तो सेट सर करायचा आहे आपल्याला. खूप चांगली गोलंदाजी राहिल्या. पहिल्या षटकाचा अपवाद वगळला ना तर अत्यंत चांगली गोलंदाजी राहिली टीम देसाई संघाची. बिग शॉट करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही आहे. श्याम भोईर दूरवरून आल्यात. एकच धाव मिळेल. अगोदरच धाव वेगाने घ्यायला पाहिजे होती, मात्र तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे आणि तोपर्यंत एकेरी धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र बॅक टू बॉलर्स खेळले गेल्यात. एक डॉट बॉल येत असताना पाहा मिळतो आपल्याला. 57चं टार्गेट आहे मॅचमध्ये सुद्धा पाहतोय. उंबरलीच्या विरोधात देसाई B संघ खेळत असताना फुल टॉस आणि काय घडलंय ते पर्वणी होती रवी म्हात्रे यांना. मात्र चेंडू बॅटला कनेक्टिंग झाला नाही आहे, नाहीतर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. अगदी फुल टॉस आमंत्रण होतं, आमंत्रण स्वीकारता आलं नाही आहे. थोडा स्वतःवरती नाराज आहेत की या फटक्याने काय केलं. आत्ता मात्र चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. कॅचिटचा कॉल आहे. डीपीट विकेटला रवी भोईर होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस टीम देसाई. झाल्यात म्हणजे सलामीची जोडी बाद झालेली आहे. देसाई संघाची चांगला प्रयत्न केला. सुरुवातीला 2-3 मोठे फटके आले, त्यानंतर दोन्ही खेळाडू बाद झाले आणि चौथ्या क्रमांकावरती दुर्वास पाटील खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. धावा झाल्यात ते आता 17 धावा. पॉवर प्लेचे दुसरं षटक प्रगतीपथावर. ऑन साईडला खेळल्यात वेगाने. पुन्हा एकदा रवी भोईर चेंडूवरती 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र काय केलंय पहा. एकाग्रता राहिली नाही आहे. कॉल देणं फार महत्त्वाचं होतं. कॉर्डिनेशन झालं नाही आहे आणि त्यामुळेच धावचित होता दिलीप पाटील वाचले. षटक समाप्त झाले. या षटकामध्ये पाहतो आपण एकही मोठा फटका नाही आहे. विकेट मिळाले. फक्त 3च धाबा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 13 धाबा असल्या 15 तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाब्याचं षटक आलं. त्यामुळे पहिलं षटक राहिलं देसाई संघाच्या नावावरती आणि दुसरं षटक उंबारले टीमच्या बाजूने. त्यामुळे आत्ता तुम्हाला 18 मध्ये बनवायचे आहेत 39 धाबा. आव्हान मागणं नाही आहे. या मैदानावरती सातत्याने धाबा होतात, कारण अगदी चांगलं मैदान आहे. खेळण्याच्या उपयुक्त असं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे आपल्याला पाहायला मिळतो. नेहमी सज्ज असतात. सर्वाधिक टुर्नामेंट ह्याच मैदानावरती होतात. हो, फटका चांगला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेला. पुन्हा एकदा फोल्डर रवी आहेत. वा, गुड फोल्डिंग. थ्रो बघा किती काऊ कॉर्नरच्या मध्ये होते उभे. अगदी थ्रो त्यांचा चांगला आलाय.
तोपर्यंत एकच धाव. आता एका दुकाने जमणार नाही, या चौकारांची सुद्धा गरज आहे आता देसाई संघाला. थोडासा पाठीमागे टप्पा ठेवलाय, बिग शॉट खेळायचं होता, अगोदरच पाहिलं सचिन भोईर याने आणि चेंडू जातोय तो डॉट बॉल जात असताना 38 धाबा अद्याप करायच्यात. तिसरं षटक सुरू आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा पायातला चेंडू होता, एकेरी दावेसाठी निघाला. चांगलं कमबॅक करून देण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आले, असं वाटलं की आता चांगल्या धावा होतील, मात्र विकेट रुपेशची अत्यंत चांगला झेल टिपला गेला बॉलच्या दिशेला. त्यानंतर रवी मात्रे सुद्धा बाद झाले. मस्त डिपेड विकेटला झेल टिपला, अगदी वेगाने होता, जवळजवळ षटकाराच्या दिशेने चेंडू चालला होता, मात्र त्याला स्टॉप केलं, थांबवलं आणि झेल स्वीकारलाय. पुन्हा एकदा डॉट्स. वा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला सचिन भोईर यांची. पाहत असताना अद्यापर्यंत आता चेंडू शिल्लक आहेत ते 2, फक्त 2च धाबा. 4 चेंडूवरती 2च धाबा आल्यात. त्यामुळे आता कुठे का होईना विचार विमर्श करावा लागेल टीम देसाई संघाला. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न दुर्वास यांचा. 1 more डॉट डिलिव्हरी नाही आहे. आता हा रिक्षा कोणाच्या आहेत बाजूला काढा तिथून, कारण पहा तिथे आग आता आलेली आहे. ओ, चेंडू पाहतोय आपण लेग स्टंपला सोडून दिला जातोय. वाईड बॉल आलाय. एक अवांतर धाव मिळाली. इक्का दुक्का धावा कधीपासून पाहतोय. चौकार षटकारांची गरज असताना मात्र त्या आता धावा थांबल्यात. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आणि या ओव्हरमध्ये सुद्धा सचिन भोईर यांची चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. फुल टॉस, फायदा उठवता आला नाही आहे. कॉट अँड बॉल, झेल टिपण्याची संधी आहे. हो यस, झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. आत्ता समीकरण महागडं झालंय, कारण 12 मध्ये आता तुम्हाला 36 धावा बनवायच्या आहेत. मात्र दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं टीम गावदेवी उंबारली संघाने. आणि गोलंदाज पुन्हा एकदा योगेश पाटीलला दुसऱ्या स्पेलमध्ये आणलं गेलं. प्रथम षटक त्याने फेकलं होतं, त्यावेळेस फक्त 3च धाबा खर्च केल्या. ते पाहता मात्र कॅप्टनने पुन्हा एकदा त्याला मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. ओ, लो फुल टॉस, गॅपमधून काढायचं होतं. चेंडू चालला आहे डीपेक्षा कव्हरच्या रिजनमध्ये. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि थ्रो पा अंडरआर्म स्टाईलने आला आहे. अंडरआर्म स्टाईलने थ्रो करत असताना अमित होते त्या ठिकाणी. स्वतःचा बिझनेस आहेत, बिझनेसमॅन आहेत, स्वतःचा धाबा आहे, निसर्ग हॉटेल आहे त्यांचं. आणि किती मोठा व्यक्तिमत्व असू द्या, तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी भागच पडायचं असं, कारण क्रिकेट हे कोणाला दूर ठेवत नाही आहे. आज पाहतो आहे आपण रती महारथी क्रिकेटच्या मैदानावरती येत असताना बिल्डर्स, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर हे सुद्धा सातत्याने क्रिकेट खेळत असतात जेव्हा त्यांना वेळ मिळत असतो. हे क्रिकेट एक असं साधन आहे की तुम्हाला निश्चित घरी बसू देत नाही आहे, सातत्याने खुणावत असते की तुम्ही क्रिकेट खेळा, तंदुरुस्त राहा, कारण एक धाव आरोग्यासाठी. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. गरज होती आता एका मोठ्या फटक्याची. षटकार आलाय तो मात्र फलंदाज तुळशीराम म्हात्रे यांच्या पाठमधून. चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. सामना अद्यापही संपला नाही आहे. हा षटकार बरंच काही सांगून जाईल देसाई संघासाठी.
एन मोक्याच्या क्षणी मारलेला त्याने षटकार पाहायला मिळतोय. तुळशीराम म्हात्रे, नॉनस्टेकनला दिलीप पाटील आहेत. जबरदस्त शरीरयष्टी त्यांची सातत्याने कित्येक वर्ष पाहतो त्यांना आपण या क्रिकेटमध्ये. मोठे मोठे फटके सुरुवातीला ते रेग्युलर खेळत असताना मात्र आता 40+ खेळतात. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाईम आहे. झेल कोण टिपणार? मात्र झेलवरती 2 आले. श्याम भोईर सुद्धा आले आणि SP होते. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. अद्याप 25 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल 8 बॉल आणि 25 धावा करायच्या. त्यात 2 चेंडूवरती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल डीपेक्षा कबरला अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत फटका होता आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 2 रन्स पाहायला मिळतात. मागच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये धावा आल्याच नाही आहेत. धावा थोडे येणं फार गरजेचं होतं. आता तुम्हाला 23 धावा करायच्यात. 7 चेंडू 23. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. एकीकडे टीम उंबारली संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे, दुसरीकडे देसाई संघाला चौकार षटकार येईल का? पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. जजमेंट अतिशय चांगलं झालंय. रवी भोईर नो मिस्टेक, दुसरा झेल स्वीकारलाय. मॅचमध्ये कायम राहत असताना पाहा मिळतोय, कारण आत्ता तुम्हाला 6 बॉलवरती 23 धाब्याची गरज आहे. क्रिकेट जीव की प्राण सध्या तरी ग्रामीणचं क्रिकेट आहे. मगाशी विनोद पाटीलने पण सांगितलं की एक लहान मुलगा ज्यावेळेस मैदानावरती पाणी घेऊन जातोय, घरी त्याला एखादा पाण्याचा ग्लास उचलायला सांगला तर तो उचलत नाही, कारण त्यांना माहीत आहे आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि क्रिकेट त्यांच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. त्यामुळे असे काहीसे किस्से असतात की जिथे तुम्हाला त्यांचं 100% योगदान द्यावं लागत असतं. क्रिकेट खेळत असताना चांगला एफर्ट द्यावा लागतो. दिलीप पाटील पाहतोय आपण. यस, पंच बाहेरची खूण करत असताना अगदी सोडून दिला जातो या चेंडू आणि त्याच्यावरती मात्र पाहतोय एक धाव येत असताना पाहा मिळतोय. आता बनवायच्या त्या 22. 6 चेंडू 22 धावेची गरज आहे. सामना अद्याप संपला नाही आहे, कारण आता दिलीप पाटील स्ट्राईकवरती आहेत. फटका जोरदार आहे, मात्र श्याम भोईर वेगाने आल्या चेंडूवरती. सरळ आला आहे, त्यामुळे एकच धाव आली आहे. एक्का दुक्का धावा. मगाशी एक षटकार आला होता, त्यानंतर फक्त सिंगल आली, एक चेंडू डॉट आला. असं वाटलं की आता सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय की काय संघ. मग सचिन भोईरने चांगली गोलंदाजी केली 3ऱ्या ओव्हरमध्ये. योगेश पाटील आले पुन्हा. डॉट बॉल. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. आता नाही जमणार तुम्हाला, असे डॉट चेंडू पडवळणारच नाही आहेत खेळण्यासाठी. सुरुवातीला असं चित्र होतं, तर त्याने चांगली गोलंदाजी केली. आपल्या होम ग्राउंडवरती एका षटकाचा अपवाद वगळला तर 4 षटकं अत्यंत किफायतशीर फेकली. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूसी गोलंदाजी. फटका तर चांगला आहे, मात्र जास्त उंची. श्याम भोईर आणि 2 फिल्डर आले. कॅचिटचा कॉल होता, मिसअंडरस्टँडिंग झाली. योगेश पाटील आणि त्याचबरोबर पाहिलं आपण श्याम भोईर यांना आले. कॉल दिला होता दोघांनी, मात्र ते लेट झाले आणि तोपर्यंत चेंडू सीमा रेषा बाहेर पाहायला मिळाला. आता 15 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3 चेंडू 15. अद्याप सामना जिवंतपणा निर्माण केला या षटकाराने. 3 बॉल 15ची गरज. दूरवरून खेळल्यात, आउटसाइड ऑफ स्टंपला मारा केला आहे आणि चेंडू गेलाय तो डॉट. सीताराम पाटील सारखा एक अनुभवी त्यांच्याकडे गोलंदाज आहे, ज्याला निश्चितच शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि तशी चांगली कामगिरी करत असताना आता 2मध्ये 15 पाहिजेत. आता वनकटीने पुन्हा एकदा चेंडू डॉट नाही आहे. षटकार मगाशी आला अशा पल्लवित केल्या या संघाने, मात्र नाही आहे. त्यानंतर आलेले 2 डॉट चेंडू. फक्त आता औपचारिकताच शिल्लक आहे, औपचारिकताच बाकी आहे तुम्हाला. चला नेक्स्ट मॅचसाठी आता
दूर राहू नका. दोन्ही टीमचे कॅप्टन आपापला संघ घेऊन आपण मैदानाचा मध्ये जायचं आहे, कारण आता वेळ खूप झालेली आहे. त्यामुळे सामना येते पाहिलं तर टीम उंबारली संघाने हा जिंकलाय सामना. हार्दिक